नमस्कार, मी निहाल नालायक आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूज मध्ये। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी महापालिका कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण, तिसरा दिवस पण निर्णय काहीच नाही। इचलकरंजी महापालिका कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 19 नोव्हेंबर पासून महापालिका गेट समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। 3 दिवस लोटूनही महापालिकेकडून कोणतीही दखल न घेतल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी असून सर्व कंत्राटी कामगार काम बंद आंदोलन करत महानगरपालिकेसमोर घोषणाबाजी करण्यात आली। औद्योगिक न्यायालयाने कोणत्याही कामगारांना कामावरून कमी करू नये असे स्पष्ट आदेश दिले असतानाही पाणीपुरवठा विभागातील 6 कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे। किमान वेतन कायदा लागू करावा, प्रॉव्हिडंट फंड व ESIC योजना अंमलात आणावी, तसेच अनेक वर्ष काम करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करावे या मागण्यासाठी औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल आहे। यावरील विशेष अर्जाचा न्यायालयाचा अनुकूल प्रतिसाद न्यायालयाच्या संघटनेने सांगितले। काही अधिकारी कंत्राटी कामगाराबाबत हे महापालिकेचे कामगार नाहीत, कंत्राटदाराचे आहेत असा गैरसमज जनतेमध्ये पसरवत असल्याचा कामगारांचा आरोप आहे। कंत्राटी कामगार कायदा 1971 नुसार काम चालणाऱ्या परिसरातील मुख्य मालक जबाबदार असतो। पाणीपुरवठा हे महापालिकेचे विधिसंमत काम असून नागरिकांकडून पाणीपट्टी आकारले जाते, त्यामुळे या कामगारांचा महापालिकेशी संबंध नाही असे म्हणणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असल्याचे संघटनेचे मत आहे। यापूर्वी अनेक कंत्राटदार बदलले तरी कामगारांना कमी करण्यात आले नव्हते। मात्र 1 नोव्हेंबर पासून आलेल्या नवीन कंत्राटदारासह काही व्यक्तींनी दिशाभूल करून कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप संघटनेने केला आहे। जर कामगारांना कमी करण्याचा अधिकार कंत्राटदारांना आहे तर यापूर्वीच्या कोणत्याही कंत्राटदारांनी असे का केले नाही असा सवालही करण्यात आला आहे। गेले 3 दिवस आमरण उपोषण झाल्यानंतरही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आज सर्व कंत्राटी कामगार काम बंद आंदोलन करत सकाळी 10 वाजता महापालिका गेटवर जोरदार निदर्शने करण्यात आले। यावेळी प्राचार्य AB पाटील त्याचबरोबर सर्व कंत्राटी कामगार उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज। कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे। गेली 15-20 वर्षापासून अनेक कंत्राटी कामगार महापालिकेमध्ये सफाई विभागात घंटागाडी कामगार म्हणून आणि पाणी पुरवठा कामगार म्हणून काम करतात। या कामगारांना कुठल्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा योजना लागू नाही। आम्ही मागणी केलेली आहे, किमान वेतन, प्रॉव्हिडंट फंड आणि ESI लागू करा आणि कायम स्वरूपात नोकरीत घ्या। ही मागणी आम्ही औद्योगिक न्यायालयात केलेली आहे। औद्योगिक न्यायालयाने त्याला सपोर्ट केलेला आहे आणि कोणालाही कामावरून कमी करू नये अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे। असा आदेश असताना देखील आदेश प्राप्त झाल्यानंतर पाणी पुरवठा विभागातील 6 कामगारांना कामावरून कमी केलेलं आहे। ही गंभीर गोष्ट आहे। आमची मागणी अशी आहे की न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याची ताबडतोब अंमलबजावणी करा आणि मग लवकर अंमलबजावणी होत नाही म्हटल्यानंतर परवापासून उपोषणाला, आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आज 3रा दिवस आहे, अजून सुद्धा त्याच्यावर कुठलाच निर्णय घेतलेला नाही। लबाडी एवढी मोठी आहे की ह्या कामगारांना काढण्यासाठी एक अशा प्रकारचा चक्रव्यूह रचलेला आहे। ह्या कामगारांना काढण्याच्या आधी 15 दिवस म्हणजे नोटीस मिळायच्या आधी सुद्धा काही कामगारांना प्रशिक्षण देऊन यांच्या जागेवर घ्यायचा निर्णय त्यांनी केला होता। त्याच्यानंतर 1 तारखेपासून यांना कामावर हे जात होते, परंतु त्यांनी सांगितलं हे कामावर येतच नाही आणि काम त्यांच्याकडून करून घेत होते। आधीच्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा यांना फोन करायला लावला की कॉन्ट्रॅक्ट संपलंय, तुमचा आमचा संबंध संपला, तुमचं काम संपलंय। गेल्या 7-8 कंत्राटदारांनी कधीच कामगारांना कमी केलं नाही। यांनी आता यावेळेला कमी केलंय आणि ही जर प्रथा एकदा लागू झाली तर सगळीकडेच कंत्राटी कामगार अडचणीत येतील आणि दरवर्षी नवीन कंत्राटदार येऊन सगळ्यांना काढायला लागेल। त्याच्या विरोधात आमची लढाई चालू आहे।